निशोभा बालरंगी गोष्टीच्या सदरात मी तुमचं स्वागत करते. ही गोष्ट आहे मैत्रीच्या नात्याची. डोंगराळ भागात एक शाळा होती. 5-6 गावांसाठी एकच शाळा. त्यामुळे तेथील सर्व गरीब श्रीमंत मुलं त्याच शाळेत शिकायची. तेथे रविराज हा सावकाराचा मुलगा इयत्ता 7वीत शिकत होता. सावकाराचा मुलगा असल्यामुळे त्याचा रुबाबच वेगळा. दप्तर, बूट सगळं काही एकदम भारी असायचं. त्याच्या डब्यातही रोज तऱ्हेतऱ्हेचा खाऊ असायचा. त्यामुळेच काही मुलं त्याच्यासमोर खूपच लाळघोटेपणा करत. रविराजचे कौतुक करणे, त्याची सर्व कामे करणे, अगदी त्याचा गृहपाठ करून देणे ही त्यांची कामं. आणि त्या बदल्यात त्याचा खाऊ खाणे आणि त्याने आणलेल्या किमती वस्तू न्याहाळत बसणे ही त्यांची वृत्ती. त्यांच्याच वर्गात दिनकर नावाचा सर्वसामान्य मुलगा होता. हुशार, सुस्वभावी. रविराज त्याला नेहमीच त्याचा गृहपाठ करावयास सांगे. त्या बदल्यात चॉकलेटचे आमिषही देई. पण दिनू नेहमी तुझा गृहपाठ तूच केला पाहिजे, त्याने तुझा अभ्यासाचा सराव होईल असे सांगे. पण रविराज हे कधीच समजून न घेई. त्याच्या डोळ्यावर श्रीमंती आणि खोटी स्तुती करणाऱ्या मित्रांची पट्टी बांधली गेली होती. एके दिवशी शाळेची सहल एका अभयारण्यात गेली. सर्व मुलं सहलीच्या ठिकाणी मजामस्ती करत होते. शिक्षकांनी सर्व मुलांना नेमून दिलेल्या आवाराबाहेर न जाण्याची तंबी देखील दिली होती. मात्र रविराज आणि त्याचे मित्र काहीतरी धाडसी रंजक करण्याच्या नादात शिक्षकांचा डोळा चुकवून जंगलात शिरले. जसे जसे ते आत जात होते तसे ते जंगल अगदीच गर्द होत चालले होते. तेवढ्यात त्यांना कोणत्या तरी प्राण्याचा जोरात आवाज आला. आणि काय, सर्व मुलांनी माघारी धूम ठोकली. पण रविराज लाडागोडात वाढलेला. त्याला या मुलांसारखं उड्या मारत पळायला कुठं जमतंय. तो त्याच्या मित्रांना हाका मारत पळत पळत असतानाच एका मोठ्या खड्ड्यात पडला. त्याचे मित्र त्याचा आवाज ऐकू येऊनही तो न ऐकल्यासारखा करत पळत सुटले. सर्व मुलं सहलीच्या ठिकाणी आल्यानंतर दिनकरच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत रविराज नाही. त्या मुलांनाही लक्षात आलं की रविराज जंगलातच अडकला. पण एकही जण रविराजला शोधण्यासाठी येईना. दिनकर जंगलाच्या दिशेने धावत सुटला आणि धावत धावतच त्यांनी सर्व शिक्षक आणि वन अधिकाऱ्यांना सूचना दिली की रविराज जंगलात अडकला आहे. त्याच्या पाठोपाठ सर्व शिक्षक आणि वन अधिकारी जंगलात शिरले. शोधत असताना दिनूला रविराजचा बूट दिसला. दिनू अगदी आकांताने रविराजला शोधू लागला. रविराज एका खड्ड्यात अडकला होता. दिनू दिसताच त्याने त्याला हाक मारली. दिनू धावत गेला. खड्डा खोल असल्यामुळे स्वतः न उतरता त्याने एक जाड लांबलचक वेल त्याच्याकडे फेकली. रविराजने त्या वेलीला धरून आणि दिनूने ती वर खेचून त्याला खड्ड्याच्या बाहेर काढले. दोघेही हातात हात घेऊन जंगलाबाहेर निघाले. दिनू शिक्षकांना ओरडून ओरडून रविराज सापडला हे सूचित करत होता. सर्वजण जंगलाच्या बाहेर आले. रविराजला खरी मैत्री आणि मित्र काय असते याची जाणीव झाली. तेव्हापासून दिनकर आणि रविराज हे एक जिवलग मित्रच झाले. मुलांनो, खरा मित्र आणि मैत्री हा अमूल्य दागिनाच आहे. तो नेहमी जपला पाहिजे. पण त्याआधी आपले खरे मित्र कोणते हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा. लहान मुलांमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्यासाठीचे माझे हे प्रयत्न तुम्हाला आवडले असतील तर निशोभा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.